तर मित्रांनो नमस्कार. आपल्या मागील बऱ्याच व्हिडिओ तुम्ही बघितला असाल. तर आपण ज्या गाडा मालकाचा वाढदिवस असतो त्या दिवशी आपण त्या गाडा मालकाला भेटतो. आज आपले वीर देसाई पालेगाव यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण आज त्यांना भेटायला आलो. दादा, सर्वप्रथम तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. दादा, तुम्हाला आणि तुमच्या चॅनलला धन्यवाद. मला आज तुम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला थेट घरी आले त्यासाठी तुम्हाला धन्यवाद. आणि दादा, एक विचार झाला ना, आता बादलची तब्येत कशी दादा? बादल एक 4 महिन्याच्या भरपूर मोठ्या आजाराच्या प्रवासातून आज एक म्हणजे उभा राहिलेला आहे. म्हणजे आम्हाला पण एक खूप अशी नाराजगी होतो आम्ही का आज बैल मैदानात नाही, पण आज 4 महिन्यानंतर आज बादल पूर्णपणे व्यवस्थित मैदानासाठी सज्ज झाला आहे. एक चांगली गोष्ट आहे, म्हणजे आम्हाला चांगलं वाटतं. मित्रांनो बघू शकता, मागील सीझन गाजवलेला बादल कुठेतरी आपल्या दावणीला हत्यार असून पण त्याला वापरता नव्हता येत दादांना. एक म्हणजे भरपूर मोठी अशी मैदानात जाण्याची इच्छा नव्हती वाटत, कारण आज ज्याच्यामुळं आपल्याला एक बैलगाडा क्षेत्राचा वेळ लागलेला तोच मैदानात नव्हता, म्हणून आम्ही मैदानात जात नव्हतो. पण बादलचे आम्ही 2 फेरे काढले, तिथून आम्ही मैदानात जायला लागलो. मित्रांनो बघू शकता, ज्याप्रमाणे बादलचे फेरे काढून की धमक बघतात. दादांनी यावर्षी देखील बादलला मैदानात उतरवणार आहेत. दादा, फेरे कशा प्रकारे पडले? एकदा पहिला फेरा आपला देवलोलीचा बादलमध्ये पडला, आणि त्यानंतर आपले दावडीचे बिट्टूदा आणि गोरंदा यांचा तुफान 1999 दावडी एक्सप्रेस तुफानमध्ये फेरा. आणि म्हणजे एक पहिल्या फेऱ्यापेक्षा दुसरा फेरा म्हणजे एक बघण्यासारखा आला, आणि एक चांगलं वाटलं की बाबा बैल पुन्हा एकदा त्याच जोशामध्ये पळतोय म्हणून. आणि मित्रांनो, त्याचप्रमाणे यांच्या दावणीचा एक दुसरा हिरा आणखी त्याची देखील दादानी व्हिडिओ दाखवला. त्याचं नाव सांगा आणि कशा प्रकारे कोणामध्ये पळाला? तो सुंदर आहे, अजून खूप लहान आहे. तो भालगावच्या याच्यामध्ये पळाला. आमचे नातेवाईक सोरकादे, विनीत सोरकादे, त्यांचा बैल त्याच्यामध्ये पळाला. दादा, आता वरची घाटावरले पश्चिम महाराष्ट्रात देखील चांगले चांगले मैदान चालू होतात. तर काय तुमचं असणार, म्हणजे दृष्टिकोन असणार, तुम्ही पळवणार ते कसं काय? बघू, पुसेगावची तयारी चाललेली आहे. चांगला पायरा पण म्हणजे बघून हे केलेलं आहे, कॉल वगैरे झालेला आहे. बघू आता दादांचा काय रिप्लाय येतो, त्यानुसार पुसेगावची तयारी करणार आहे. नक्कीच मित्रांनो, पश्चिम महाराष्ट्रात देखील अपडेट भेटले. तसेच आपल्या मुंबईमधला खेळ, मुंबई बिंदोडचा कसा आहे आता मित्रांनो, बैल प्रथा झाल्यानंतर आपला खेळ चालू होतो, पण मध्ये इलेक्शन असल्यामुळे कुठेतरी हा खेळ थोड्यामध्ये 20-25 दिवस थांबलेला. पण आता बिंदोडचा खेळ चालू होईल, तर आता येणाऱ्या मैदानामध्ये काय तुमचा हे असणार, रिस्पॉन्स असणार? दादा, मेन म्हणजे कसं आहे माहिती आहे का, जे आपल्या शर्यती होतात म्हणजे गाडा मालकांनी पण थोडा सपोर्ट करायला पाहिजे. गाडा मालक खूप उशीर येतात मैदानात, मग त्याच्यामध्ये कशी नुसती घायपळ कोण मध्ये टाकतोय, त्याच्यामुळे पूर्ण शर्यती होत नाही. म्हणजे जे सर्व गाडा मालकांना एकच विनंती आहे की आपण लवकरात लवकर मैदानात येऊन आपली म्हणजे लवकर शर्यत करून मोकळं व्हायला पाहिजे. काही कसे येतात लेट, मग ती लेट. सर्व शर्यतीवाल्यांना एकच विनंती आहे, लवकर येऊन आपल्या शर्यती कराव्या. कारण मग ते कसं दोष लागतो की अड्ड्यावाले असे करतात, तसं करतात. मेन आपल्या गाडा मालकांची पण चुकी आहे. जर आपण वेळेवर टाईमवर आलो तर आपल्या शर्यती एकदम व्यवस्थित होतील, एवढंच म्हणणं आहे मला. आणि दादा, ते एक संघर्षाचा काल काढला, त्याबद्दल सांगा ना, कशा प्रकारे तुम्ही मेहनत घेतली बैलावरती? भरपूर संघर्षाचा, म्हणजे मी तर येतच नव्हतो, कारण मला बघून माझे डोळे पाण्यात भरायचे, कारण एवढ्या जखमा होत्या अंगावर, त्याच्यातून रक्त येत होता. मग काका आणि आदेश हे दोघं म्हणजे व्यवस्थित त्याची देखभाल करत होते. नक्कीच मित्रांनो, जे आपल्या बैलांना, नंदींना आपल्या जीवापर जपलेलं असं, ते कुठेतरी दुःख बघवत नसतात बैलगाड्या क्षेत्रामध्ये. कुणी असं आपल्या बैलाचे दुःख कुणाला दादा लवकर बघवत नाही ना? दुःख बघवत नाही म्हणजे असं कोणाच्याही नंदीला होऊ नये. तो एक महादेवाचा नंदी आहे, म्हणजे असं नाही का जो आपला कोणी असा एक कोणताही म्हणजे आपला दुश्मन जरी असला त्यालाही असा हा आजार म्हणजे कोणाच्या नंदीला होऊ नये, एक देवाचरणी प्रार्थना आहे. दादा, तुम्ही उपाय वगैरे काय काय केले नंदी लवकर रिकवर होण्यासाठी? उपाय म्हणजे आम्ही जास्ती आपले गावठीचं हे केला, कडुलिंबाचा पाळा, हळदीचा हे करून त्याच्या अंगावर पेस्ट वगैरे लावत होतो, त्याला लिंबाचा पाळा वगैरे पाजत होतो, त्याच्याने तो लवकर कव्हर झाला. मित्रांनो बघू शकता, त्यांनी त्यांच्या प्रतीने खूप प्रयत्न केलेत. आणि या चालू सीझन आई पुढचा सीझन येणारा बादल हा सीझन गाजवायला देखील तयार झाले. दादा धन्यवाद, एक वेळात वेळ काढून, आज वाढदिवस आहे तुला, तर थोडासा वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. दादा, तुम्हाला पण धन्यवाद, कारण तुम्ही वेळ काढून वाढदिवसानिमित्त आमच्या घरी आले, त्यासाठी बाईट घेतल्याबद्दल मनापासून आभार. धन्यवाद.